नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. जिथे आपण बोलतो पॅरेंटिंग किड्स डेव्हलपमेंट अँड हॅपी लाईफबद्दल. आज मी घेऊन आले काही अशा स्मार्ट टिप्स, पॅरेंटिंग टिप्स जे तुमचं आणि तुमच्या मुलांचं नातं अजून मजबूत करतील. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. टिप नंबर 1, लिसन बिफोर यू रिॲक्ट. आपण पालक म्हणून मुलांचं ऐकतो का? नाही ऐकत. आपण तेवढाच वेळ त्यांना देतही नाही. आणि त्यांचं किती वेळा खरं ऐकतो? मुलं काही चुकीचं बोलले तर त्यांना रागवण्याऐवजी समजून घ्या. कधी-कधी मुलांचं फक्त ऐकून घेतल्याने त्यांच्या अर्ध्या समस्या सुटतात. त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स येतो आणि त्यांना आपल्याबद्दल तो विश्वासही निर्माण होतो. तसंच टिप नंबर 2, स्क्रीन टाईम कंट्रोल विथ बॅलन्स. आजकाल आपण आपल्या कामात वेळ मिळावा किंवा आपल्याला थोडी शांतता हवी असते. त्यासाठी आपण त्यांना मोबाईल, टीव्ही अशा टूल्सचा वापर सहज करून देतो. याची सवय आपणच लावतो. पण कितीपर्यंत याचा वापर योग्य आहे? त्याच्यासाठी मी आज तुम्हाला एक स्मार्ट टिप्स सांगणार आहे. तुम्ही आता आपल्या घरात टीव्ही असेल तर त्याच्यावर तुम्ही त्यांना यूट्यूब चॅनलवरती लर्निंग ॲप्स अवेलेबल आहेत, की ज्यामध्ये पूर्णपणे एक्सप्रेशन वगैरे दाखवून त्यांना ते लर्न केलं जातं. तर तुम्ही त्यांना कळत-नकळतपणे सवयी लावा, की जेणेकरून त्यांचं एंटरटेनमेंट पण होईल आणि त्यांचं लर्निंग पण होईल. अशा प्रकारे स्टोरी ॲप्स सुद्धा आहेत, की ज्यांचा वापर ते स्वतःच्या काही मोटिवेशनल ह्याच्यासाठी सुद्धा करू शकतात. टिप नंबर 3, एक्सप्रेस लव्ह नॉट जस्ट केअर. आजकाल मुलांना फक्त जेवण, कपडे आणि अभ्यास एवढं पुरेसं नसतं. त्यांना आपली इमोशनल अटॅचमेंट हवी असते. ते आपल्याकडे एक भावनिकदृष्ट्या बघतात. त्यांना एक विश्वास, कॉन्फिडन्स हे जे काही असतं ते सगळं आपल्याकडूनच शिकायला मिळतं. तर त्यांना तुम्ही असं काही कॉन्फिडंट वाटेल किंवा त्यांना एक त्यातून सामर्थ्य मिळेल अशा काही गोष्टी त्यांच्याबरोबर शेअर करत जा. त्यांना तेवढा आत्मविश्वास देत जा. जसं की एक्झाम्पल, आय एम प्राउड ऑफ यू, यू डिड ग्रेट टुडे. अशा काही गोष्टी असतात, की ज्याने त्यांना खूप आधार मिळतो. त्यांचं ते डेव्हलपमेंट होते, माइंड डेव्हलपमेंट. तर तुम्ही त्यांच्याशी तसं लव्ह एक्सप्रेस करत जा. टिप नंबर 4, सेट एक्झाम्पल, नो रुल्स. आता असं आहे, की आपण जे काही बोलतो तेवढं मुलं ऐकत नाही. पण आपण जे करतो त्याची नक्कल मात्र करतात. म्हणून डिसिप्लिन शिकवायचं असेल तर स्वतःला आधी शिस्त लावून घ्या. हे खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, पॅरेंटिंग म्हणजे परिणामाकडे दाखवणे नाही. आपण जे काही वागतो, बोलतो, त्यांना जे काही रिॲक्शन देतो त्याची ते नक्कीच कॉपी करतात आणि ते आपल्याला परत नक्कलही करून दाखवतात. त्याच्यामुळे आपण स्वतः काही अशा सवयी लावून घेणं गरजेचं आहे, जसं की मोबाईलपासून दूर राहणं किंवा मोबाईलचा वापर त्यांना योग्य गोष्टींसाठी दाखवणं. त्यांना त्यांच्याशी इमोशनल अटॅचमेंट, त्यांना तेवढा वेळ देणं. त्यांना शाळेतून आल्यानंतर त्यांना तेवढं बॉन्डिंग तयार करणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना समजून घेणं. तुझा आजचा दिवस कसा होता? तू आज दिवसभर काय केलं? तुला कोणी मित्र भेटले का? किंवा असं काही की जे तुम्ही त्यांचे मित्र बनू शकता आणि त्यांना तुम्ही समजून घेऊ शकता आणि तेही तुम्हाला कॉन्फिडेन्शियली शेअर करू शकता, जेणेकरून तुम्हाला पुढे या गोष्टींचा त्रास होणार नाही. आणि अशा या गोष्टींमधूनच आपण
त्यांचं भविष्य घडवू शकतो. आणि लहानपणापासूनच अशा काही गोष्टींची सवय लावून घेणं हे खूप गरजेचं असतं. आजकाल सोशल मीडिया, मोबाईल नेटवर्किंग हे इतकं हे होत चाललंय, की त्यामुळे मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम होत चालले आहेत. तर अशा काही गोष्टींचा चांगल्या पद्धतीने उपयोग करता येईल, एवढंच मला सांगायचं आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशा काही टिप्स मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊन येईल. तोपर्यंत बाय.